जळका रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर खड्डेच खड्डे झालेले आहे. जेव्हा नॅशनल हायवे अमरावती नागपूर जो नॅशनल हायवे आहे तो जेव्हा आपत्कालीन परिस्थितीमध्ये बंद असतो तेव्हा आमचाच ग्रामीण भागातला जो रस्ता आहे हा पर्यायी म्हणून वापरला जातो. दुसरं महत्त्वाचं या रस्त्याला महत्त्व असं आहे की जेव्हा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव असतो तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथे दिंड्या येतात आणि अनेक म्हणजे 100पेक्षा जास्त दिंड्या याच मार्गाने पुण्यतिथी महोत्सवासाठी मोजरेला जातात. तिसरं महत्त्वाचं या रोडचं महत्त्व आहे म्हणजे हा रोड हा मार्डी मार्गे समृद्धी महामार्गाला मिळतो आणि अनेक वेळा हेवी ट्रॅफिक सुद्धा या मार्गाने जातो. मग लक्षात घ्या की ग्रामीण भागातला रस्ता आहे म्हणून विभागाने ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आमची मागणी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागानेच सेंट्रल रोड फंडला म्हणजे CRF मध्ये 40 कोटीची या रस्त्यासाठी मागणी केलेली आहे. मग 40 कोटीची मागणी केली असताना तुकड्या तुकड्यामध्ये हा रस्ता करण्याचा प्रयत्न का केला जातोय? म्हणजे PWD कडून सांगितलं जाते की शिरसगाव ते मोजरी एक तुकडा करतो, जळका ते शेंदोळा एक तुकडा करतो. हा आम्हाला तुकड्या तुकड्यात हा रस्ता नकोय. आम्हाला हा सलग मोजरी ते जळका हा रस्ता पाहिजे. CRF मधला 40 कोटीचा मंजुरात शासनाने द्यावी आणि तसंच PWD ने त्यासाठी पुढाकार घ्यावा, तातडीने तो 40 कोटी मागावा, जेणेकरून मोजरी, शिरसगाव, धोत्रा, सालोरा, शेंदोळा या सगळ्या 6ही गावातल्या नागरिकांना समान न्याय मिळेल अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत ही 40 कोटीची मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणातून माघार घेणार नाही.